लिहून घे माझ्याकडून, लिहून. काहीही झालं ना तरी अर्पिता माझीच बायको होणार. नसेल फुटली आज, पण सुपारी त्यांना आमच्याच लग्नाची फोडावी लागेल. बाय हुक और बाय क्रूक. तोंड बघ, सगळं विसर आता. अरे तुला कळतंय त्या अर्पिताला कोणी मागणी घातली? ती गाडी बघितलीस ना दारात? करोडोचा मालक आहे तो, करोडोचा. अनिश, तुझी स्पर्धा आता कोणी आईला देण्याशी नाहीये. बहिणी होती आपल्या बाजूने, पण तिची सुद्धा नियत फिरली आता त्याला बघून आणि त्याची गाडी बघून. अगं पण मम्मी, पण काय? अरे ती अर्पिता काय आणि तिच्या घरचे काय? त्या विराज आणि तुझ्यामध्ये निवड करायची झाली ना तर त्या विराजलाच निवडणार. ए मम्मी, अनिश म्हणतात मला, अनिश माहितीये ना? नाही त्या अर्पिताला त्या विराटच्या डोक्यातून आणि आयुष्यातून बाहेर ढकललं ना, बाय हुक और बाय क्रूक, अनिश नाव लावणार नाही. हे बघ, अर्पिता जर माझी नाही झाली ना तर मी तिला कुणाचीच नाही होऊ देणार, कधीच नाही. नाही, विराजचं हे स्थळ काही केलं आपल्या हातनं जाता कामा नये. त्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करेन मी. पण विराजच या घरचा जावई व्हायला पाहिजे आणि होणारच. आता अनिशच्या बाबतीत अर्पिताचा विरोध समजू शकते मी, आणि असंही माझ्या खेरीज घरातल्या सगळ्यांचाच विरोध होता या लग्नाला. पण आता तो मुद्दाच नाहीये ना. ते बरोबर आहे आई, पण अर्पिताचं काय? अर्पिताचं काय घेऊन बसलीस? अर्पिताचा विरोध खोडून काढण्यासारखा आहे. आपण गरीब, ते श्रीमंत, हे काय नकाराचं कारण झालं का? आणि यावेळी तर हे आणि नचिकेत अर्पिताची बाजू घेऊन बोलूच शकत नाही. अगं स्वप्नासारखं स्थळ आहे हे, काय खोट काढतील. आणि अर्पिताला यावेळी मी पायावर धोंडाच मारू देणार नाही. तिचा लगाम ना बघ माझ्या हातात कसा पकडून ठेवते तू. आई अहो शांत शांत हो. काही गोष्टी ना अशा आरडाओरडा करून रागात नसतात ठरवायच्या. काही गोष्टी लाडीगोडीने, असं सबुरीने, कलेने घ्यायचं असतं. यावेळी तुम्ही जरा तुमची वाट बदलून बघा. कळतंय ना मी काय बोलते ते? ताई, काय ग आता इथे कशी? गणू आला होता डबा द्यायला. हो, मीच पाठवलं होतं त्याला. माझं नाही काम होतं, मला जरा या महिन्यात ऍडव्हान्स हवाय. सांगूच नकोस बाई, शक्य नाहीये ग. ताई अहो, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. अगं नाही ग, अडचणी काय फक्त तुलाच आहेत? महिन्याच्या महिन्याला देते ना ठरलेले, बस झालं. चल मला घाई आहे, मी निघते. हॅलो सुनील, ते काही नाही, जरा 15,000 रुपयाची मदत हवी होती. होऊ शकतं का? अरे काय बोलतोस? कधी ॲडमिट केलं बाबांना? अरे बापरे. बरं ठीक आहे, ओके. नाही ते मी बघतो काय करायचं. मी करीन म्हटलं फोन. तू काळजी घे आणि काही लागलं तर मला फोन कर. ओके, हां चल. हेमंत, अरे काही नाही, मला जरा थोडी पैशाची मदत हवी होती. 15,000 रुपये शक्य आहे का? बरं ठीक आहे. नाही ठीक आहे हां. नच पैशाची सोय होत नाही. काय करू? आता तुला नाही कसं म्हणू एकता? यावेळी बाबांना औषधाला सर्व पैसे गेलेत.
तरी 1000 रुपये देऊ शकतो मी तुला. नाही नाही ठीक आहे, राहू देत, मी करेन काहीतरी मॅनेज. थँक्यू. हो अरे जरा अर्जंट हवे होते 15,000 रुपये. नाही मी सुनीललाच केला होता फोन, पण त्याचेच बिचाराचे बाबा ऍडमिट आहेत. हो मी जाणार आहे त्यांना भेटायला. हो हा. अरे नाही रे, माझी एक मैत्रीण आहे, तिच्या बहिणीच्या क्रिकेट सिलेक्शनसाठी भरायचं आणि उद्या शेवटची डेट आहे. ते पैसे भरले नाही तर तिचं सिलेक्शन होणार नाही. आणि तुला माहिती ना, एकतर संधी मिळणंच इतकं अवघड झालंय सध्या. तू जरा बघ ना प्लीज, अर्जंट आहे थोडं. हा मी वाट बघतोय आणि मला कळवा काय होतं ते. येस थँक्यू. हा समीर, हॅलो सर. आज यायला उशीर झाला. ते माझ्या साडीमध्ये थोडं काम होतं त्यामुळे उशीर झाला. ओ बर, मग आज उशिरापर्यंत ड्युटी करायची. उशिरापर्यंत? सॉरी सर, मी थांबलो असतो, पण आज संध्याकाळी माझ्या वडिलांना घेऊन रुटीन चेकअपसाठी जायचं आणि मला माहिती आहे की माझ्याकडून उशीर झालाय. तुम्ही हवं तर सर सुट्टी लावा आजची, पण मला नेहमीच्या वेळी जावं लागेल सर. समीर, मी तुला चॉईस नाहीच दिलाय. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी करायची, नाहीतर तुझं रेजिग्नेशन मला दे. सर मला फक्त आजच्या दिवस उशीर झालाय. रेजिग्नेशन देणं इतपत मोठी चूक झाली आहे का माझ्याकडून? नाही, रेजिग्नेशन घेण्यात ती मोठी चूक नाहीच आहे, पण तुला नेमक्या कुठल्या चुकीची शिक्षा होते याचा विचार कर. तुला जर ती चूक कळली तर ती सुधार, नाहीतर यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकते. राजीनामा घेणे इतकी कोणती मोठी चूक केली मी? काय झालंय सरांना? नाही आणि राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, परवडणारच नाहीये ते. पण मग आज बाबांच्या चेकअपचं काय करायचं? तेही चुकून नाही चालणार आहे. कसं करू कळत नाहीये. हे दोन्ही कसं जमणार आहे? आता शक्य नाही ग अर्पिता, या महिन्यात खूप खर्च झालाय. असते ना तर मी तुला नक्की दिले असते. खरंच सॉरी. अगं ठीक आहे, इट्स ओके, थँक्यू. सलील फोन घे. फोन घे ना. काय ऐकू येत नाही. हा, कानाला लावलंय. कुणाचं आहे? हा ब्रो बोल.